हॅलो, दिस इज बी वंसहॉलिक. वेलकम टू टॉपिक 7 पूर्वमीमांसा. यालाच मीमांसा दर्शनसुद्धा म्हटले आहे. मीमांसा म्हणजे ॲनालिसिस, चिकित्सा पूर्व परामर्श म्हणजेच विचार विनिमय करणे. तर पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असे दोन मीमांसा दर्शन आपण बघणार आहोत. पूर्वमीमांसा हे वेदांच्या कर्मकांडावर आधारित असलेले शास्त्र आहे आणि मीमांसाचे प्रमुख प्रयोजन आहे धर्माचे जिज्ञासा करून देणे. मीमांसाशास्त्र हे बौद्ध कालानंतरचे उगम असले आहे. त्याचा काळ ख्रिस्त शतकातील पहिलं शतक सांगितलेलं आहे. मीमांसाशास्त्रावर जैमिनी सूत्र म्हणजेच मीमांसा सूत्र हे रचवण्यात आले आहे, ज्यामध्ये 12 अध्याय आहे आणि 2745 सूत्र आहे, ज्यामधलं पहिलं आणि दुसरं सूत्र इथे दिलेलं आहे. त्यानंतर मीमांसाशास्त्रावर शाबर स्वामींचे भाष्य दिलेले आहे. त्यानंतर कुमारिल भट्ट यांचे भाट आणि प्रभाकरांचे प्राभाकर किंवा गुरुमत असे दोन संप्रदाय घडले. तर शाबर स्वामींच्या भाष्यावर कुमारिल भट्ट यांनी व्याख्यान केले आहे बृहती आणि लघवी. प्रभाकरांनी शाबरस्वामी भाष्यावर ग्रंथ लिहिलेले आहे श्लोकवार्तिक, तंत्रवार्तिक आणि टुपटिका. त्यामधून श्लोकवार्तिक हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर मीमांसा सूत्राचा काळ दासगुप्तांनी इसवी सन पूर्व 200 वर्ष सांगितलेला आहे. राधाकृष्णांनी इसवी सन पूर्व 400 वर्ष सांगितलेलं आहे. त्यानंतर मीमांसकाचे श्रुतीसंबंधीचे सिद्धांत. यामध्ये सांगितलेलं आहे की वेद हे मनुष्यकृत किंवा ईश्वरकृत नाही आहे, ते अपुरुषेय आहे आणि नित्य आहेत. त्यानंतर वेद हे धर्मसंबंधीचे प्रमाण मानलेले आहे. निरीश्वरवादी संप्रदाय आहे पूर्वमीमांसा, तरीसुद्धा त्यांनी आत्मा याला मानलेले आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सृष्टी उत्पत्ती ही अपूर्व या शक्तीच्या आधारावर होते. अपूर्व म्हणजे काय, तर जीवांच्या कर्माने एक शक्ती उत्पन्न होते, त्याला अपूर्व म्हणतात आणि यामुळेच सृष्टीची उत्पत्ती होते. त्यानंतर दुसऱ्या सूत्राने कर्मनियतिवाद सांगितलेला आहे. कर्मनियतिवादानुसार वेदातील जे आज्ञानुसार वाक्य आहेत, जे उपदेश दिलेले आहेत, शुभफलदायी कर्म, त्यांनाच धर्म म्हटलेले आहे. यत कर्म तत फल, जसे तुमचे कर्म असतील तसे फल राहतील. म्हणजेच काय, तर सत्कर्माचे चांगले आणि दुष्कर्माचे वाईट फळ मिळेल. आपण काही लोकांमध्ये बघतो की खराब कर्म केल्यानंतर सुद्धा त्यांना फळ मिळत नाही, तर दुष्कर्माचे फळ तत्काळ मिळत नसले तरीसुद्धा ते कालांतराने भोगावेच लागतात. अपूर्व म्हणजे जे कर्माचे फळ आहे ते अदृष्ट समजले आहेत आणि ते मृत्यूनंतरचे स्वर्गसुखासारखे समजले जातात. त्यानंतर पूर्वमीमांसकांनी पदार्थ सांगितलेले आहे. कुमारिल संप्रदायाद्वारे 5 पदार्थ मानले आहेत: द्रव्य, गुण, कर्म, जाती आणि अभाव. प्रभाकरांनी 8 पदार्थ मान्य केले आहेत: जाती, द्रव्य, गुण, कर्म, समवाय, सादृश्य, शक्ती आणि संख्या. त्यानंतर पूर्वमीमांसामध्ये 11 द्रव्यांना मान्य केले आहे: पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, आत्मा, मन, काल, दिशा. हे आधीच वैशेषिकांनी सांगितले होते. त्यानंतर अंधकार आणि तम एक्स्ट्रा ॲड केले आहेत. त्यानंतर यांना 5 प्रमाण मान्य आहेत. पंचविध प्रमाण, ते म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती. अशा प्रकारे आपण पूर्वमीमांसा कंप्लीट केलेला आहे. सी यू इन उत्तरमीमांसा. स्टे ट्यून. थँक्यू.